होणार म्हटल्यावरती वातावरणाबरोबरच आपलं मन सुद्धा आपोआप प्रसन्न होतं. आणि सकाळी हे छान असं दृश्य मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये टिपून घेतलं. आज वसुबारस असल्यामुळे छान अशी गाय वासराची रांगोळी काढली आणि नाश्त्याची तयारी केली. आज नाश्त्यामध्ये छान अशी मिसळ होती. मिसळची तयारी तर मी अगोदरच करून ठेवली होती. त्यात पाहुणे आले, पाहुण्यांसोबत गप्पा मारल्या आणि त्यांच्यासाठी चहा ठेवला. चहासोबतच व्ह्यू उठणार म्हटल्यावरती त्याच्यासाठी मी नाश्ता करायला सुद्धा साईडला ठेवला होता. पाहुण्यांना चहा दिला आणि मिसळसाठी वाटण करायला घेतलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं, तीळ आणि आलं, लसूण आणि कोथिंबीर हे सगळं वाटून घेतलं. आज दिवसभर भरपूर काम होतं. गाय-वासराची पूजा करायची होती. बेसनचे लाडू आणि शंकरपाळ्या सुद्धा आजच करायच्या होत्या. म्हणून जेवण करायच्या ऐवजी आम्ही मिसळच केली. मिसळसाठी मी चमचा तेल वापरते. त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यावरती जिरे, मोहरी आणि कढीपत्ता घालून घेतला. कढीपत्ता घातल्यानंतर मी बारीक चिरलेला कांदा घातला. कांदा लालसर होईपर्यंत भाजला आणि त्याच्यानंतर मी टोमॅटो घातला. कांदा, टोमॅटो छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचं. भाजून घातल्यावरती जो मी मसाला वाटला होता तो घातला आणि तोही छान असा परतून घेतला. वाटलेला मसाला तेलामध्ये छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घेतला. इकडे मी गरम पाणी सुद्धा करायला ठेवले होते, कारण की मिसळमध्ये मी गरम पाणीच वापरते. थोडं थोडं पाणी टाकत टाकत मी छान असा मसाला परतून घेतला. मिसळ होईपर्यंत विह्यू सुद्धा उठला होता. विह्यूच्या डॅडीने विह्यूला नाश्ता भरवला. त्यामुळे तिथे एक माझं काम हलकं झालं होतं. इकडे मी मटकी घातली होती आणि उकडलेले बटाटे बारीक चिरून घेतलेले ते सुद्धा मी यात घातले आणि छान असं भाजून घेतलं. त्यात पाहिजे तेवढं पाणी घातलं आणि चवीनुसार मीठ घातलं आणि छान असं उकळून घेतलं. खूप छान दिसत होती मिसळ आणि चवीला सुद्धा खूप छान झाली होती. एका वाटीमध्ये फरसाणा, शेव आणि शेवचिवडा असं घालून घेतलं आणि छान असं मिसळचं ताट तयार केलं. तुम्ही सुद्धा माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला कसा वाटला माझा हा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.